35 एक वर्षापूर्वी तुम्हाला जर गाडी जर शिकायची जर असेल ना तर अक्षरशः खलाशाचं काम करावं लागायचं. का तर लोकांकडं वाहनच नव्हती ना त्यावेळेला. काही लोकांकडे सायकल होत्या, काही लोकांकडे 2 चाकी वाहन सुद्धा होते. 4 चाकी तर जे काय बऱ्यापैकी जे पैसेवाले आहेत ना त्यांच्याकडेच होते. पण तुम्हाला जर गाडी चालवायचं असेल मध्यम वर्गामध्ये तर अक्षरशः ज्यांना गाडी ड्रायव्हरचं काम करायचं आहे त्याला अक्षरशः ना खलाशीशिवाय कामच नव्हतं. मग ट्रकवर खलाशी करायला लागायचं. नमस्कार, ड्रायव्हिंग भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. का असं बोलतोय मी प्रॉपर तुम्हाला जिथे वाहन चालकाचं शिक्षण दिलं जायचं मोटर ट्रेनिंगमध्ये तिथं या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. कुठे हॉर्न नाही उभं करायचं, कुठे हॉर्न नाही मारायचा, या सगळ्या गोष्टी तंतोतंत शिकवायचे. तुम्हाला एक चार्ट सुद्धा दिलेला असायचा. पण आता काय झालंय, मित्रांच्या इकडे कुणाकडे नातेवाईकडे गाडी शिकायची आणि मग गाडी आपल्याकडे घेतली तर गाडी घ्यायची आणि मग असं कुठेही पार्क करायची. वाहतुकीचे नियम ह्यांना माहीतच नसतात ना, फक्त गाडी चालवणं एवढंच माहिती आहे. पूर्वी तसं नव्हतं ना. पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायचं, खास करून मोटर ट्रेनिंग स्कूलमध्ये. आणि त्यावेळेचे जे शिक्षक पण होते ना ते सुद्धा हे सगळ्या गोष्टी समजून सांगायचे. कसा हात दाखवायचा मॅन्युअली सांगायचे, कारण त्यावेळेला अशा इम्पोर्टेड गाड्या वगैरे नव्हत्या. मग ते सगळं मॅन्युअली सांगायचे, कसा हात करायचा, कसं काय करायचं. पण आता तसं झालं नाही. कुठेतरी हात साफ करतात, मग गाडी घेतात, मग कुठे उभी करायची, कुठल्या रस्त्यावर कुठल्या वेगात गाडी पळवायची काही ज्ञान नसतं. फक्त गाडी चालवणं एवढंच माहिती असतं. अशा समस्याला तोंड द्यावं लागतं. गाडी उभी केली, सरळ निघून गेले. ते कॉर्नर आहे रस्त्याचा, तिथून एखादा अवजड वाहन पास होईल का नाही काही घेणं देणं नसतं. तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.